कप का तोडलीस मग माझा? हा केवढ्याचा काय असा ना, तू कप का तोडलीस? तू कप का तोडलीस? काय पैसे देणार आहेस? पैसे देणार आहेस? पैसे मग नाही, मग कशाला पाहिजे तुला? तू कप का तोडलीस पहिला सांग मला. हा कप का तोडलीस तू? माझा कप का तोडलीस? काय सांगू? कप का तोडलीस माझा? कप का तोडलीस माझा? कप का तोडलीस माझा? मारणार कान. माझा कप का तोडलीस तू? कप का तोडलीस? कप का तोडलीस माझा? कप का तोडलीस? का तोडलीस? हा नाही तर रडत्या. कुठं आहे कप? त्यो कप कुठं आहे? कप कुठं आहे त्यो? हा जोडून आणि ठेवल्या तिथं आपलं. कप का तोडलीस? हा का तोडलीस तू कप? तुझा कप आहे ना? मग तू का तोडलीस? हा मी तोडलो. हा तोडलो कोण कप? हे घे. काय झालं ते? हे घे म्हणून. ये. हा तुझा कप आहे. तुझा कप आहे. मग तू फोडलीस का करे? तुला हे काचाचा गाव नाही सांगितलेला. हा मग कप काय प्लास्टिकचा असते काय मातीचा आणून? हे असले करते बहिला. कशाला घेऊन घेत्यास? तुझी खेळणी बिळणी तोडली. घे खेळ जाऊ नको हिच्या संग. खेळणी बिळणी तोडल तुझी. तोडत्या बघ. माझा ग्लास तोडला की नाही? आता कप तोडल्या माझा. आता मी चहा कशात प्यायला सांग? हिने तोडल्या माझा कप. एक तर भांडून ते कप आणलेलं मी डिमांड मधनं. नाही 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 एवढा सावी देव. हा एवढा त्यातनं चहा प्यायला कसं येत होतं गुळू हा चहा कसा मऊच्या ह्याच्यातनं पिलीस मग तुला सांगतो आता त्या कप मधनं. आता रडकी रडकी आता. मी काय चुकून झालं. आता ते घड्याळ कशाला पाहिजे? घड्याळ सोड. घड्याळ सोड माझं. सोड घड्याळ. हिला घेऊन खेळत जाऊ नको बाळ. काय उपयोगाची नाही. तुझी खेळणी तोडत्या बघा. तोडत्या तुझी खेळ. बस ते आता हरीच तोड नको ते. हरी तुझी खेळणी गेल्या बघ. मार हिला. मार तिला. तुझं खेळणी गेल्या बरं. रड. हिला घेऊन खेळत जाऊ नको बा. तुझं खेळ जा. ही शाळेने नाही पोरगी खोळ्या. हिला काय येत नाही काय नाही काय. शाळेला पण जात नाही ती. शाळेला जातीस तू? तू शाळेला जातीस? बाहेर काय शाळेला जात नाही काय नाही. अभ्यासातलं काय येत नाही काय नाही हिला. कशाला या संग खेळायला आल्यास? खेळ जाऊ नको हिच्या संग. कुणाचा पहिला आला नाही तुझा पण. तुला पडल्यात 60% आणि पहिला येते तुझा. तुझ्यापेक्षा हुशार पोर आहेत तिथं. त्याला वाईट हो. आम्ही जेवायला बसलोय हो. जुन्नू पण आज जेवायला कसे काय बसल्या ओ. मस्त ताक बटर मिल्क त्याचा. तुझा चेहरा याच्यात दिसायलाय. मम्मी यायच्या कुठं फुटलं काय? मग तू का फोडलेलं? एवढंच फुटलेलं. दिल पहलता है मेरा आपका खाने आपका खाने. Dun 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 dun. अगं जुन्नू सगळ्यातच मस्त आहे फ्री गिफ्ट. गिफ्ट नाही म्हणून रडाल्या गिफ्ट प्रत्येकात नसते बघ. कुठल्या तर एकात असते. काल मिळालेलं का नाही तुला? काल मिळालेलं का नाही?
तर मी आले हॉटेलवर. मम्मी पप्पा पण सगळे घ्यायला गेल्यात. तर सामान वगैरे त्यांना पण आठवली, पण मी तिथे थोडा वेळ थांबलो. 9:30-10 मी थांबतोय. त्यानंतर मग मी बंद वगैरे करून जातोय. आणि मी आत्ता माझा ब्लॉग बघत बसले, जो की आपण बिर्याणीचा टाकलेला आहे ना, तो ब्लॉग बघत बसले. आणि लवकरच आपल्या आयडीवर, तुम्हाला सांगतो, लवकरच आपल्या आयडीवर 150 ब्लॉग कम्प्लीट होणार आहेत. म्हणजे आपण लॉंग ब्लॉग टाकतो ना, जे आपण लॉंग ब्लॉग टाकतोय ते आपलं 150 कम्प्लीट होणार आहे. आणि 150 कम्प्लीट होणार आहेत. एवढे 150 दिवस झाले म्हणजे ते महिने 3 महिने 5 मिनिमम 5 महिने कम्प्लीट झाले. आपण कंटिन्यू, हे रोडला गाड्या वड्या आहेत ना, त्यामुळे आवाज देते. आपण कंटिन्यू 5 महिने झाला आपण कंटिन्यू ब्लॉग टाकत आले. पण आजचं माझं आयडी वगैरे त्या मॉनिटाईज वगैरे काहीच झाले नाही आहे. कारण की आपल्याला तेवढी व्ह्यूज जात नाही आहे. त्यामुळे जरासं व्ह्यूज वगैरे पण खूप कमी पडत आहेत. जरा कंटेंट पण माझा बदलायला पाहिजे मी. हॉटेल वगैरे ते, त्यामुळे जरा कामं वगैरे ते, आणि माझी बागाळी होती मुळात, त्यामुळं जरासं माझे ब्लॉग अडकत, म्हणजे सेम पडाले थोडेसे. माझी स्टार्टिंग सेम वगैरे ते जरासं प्रॉब्लेम वगैरे त्याने आलं. पण आपण लवकरच त्यामध्ये सुधारणा करणार आहे. आणि तुमचे ब्लॉग येणार आहेत ना, ते खूप छान येणार आहेत. आणि आपण चॅलेंजेस वगैरे त्यांनी करणार आहे. तर तुम्हाला कुठला चॅलेंज जर माहिती असला मी करावं असं, तुम्ही मला सांगा, मी तो चॅलेंज करायला तयार आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा चॅलेंज कुठले करायचे, आपण लगेच करूया चॅलेंज वगैरे ते पण. आणि जे ब्लॉग वगैरे येणार आहेत ना, ते खूप इंटरेस्टिंग वगैरे चॅलेंजेस, फुल ऑफ चॅलेंजेस येणार आहेत. त्यामुळे लवकर आपल्या आयडीला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्त शेअर करा, आणि व्ह्यूज जरा जास्त आणा. कारण ते सगळे व्ह्यूजमुळे आपण खूप कमी पडले. मी कंटिन्यू झालं 5 महिने झालं मी कंटिन्यू ब्लॉग टाकले. आणि जर यूट्यूबवर म्हणायला गेलं तर मी 3-4 वर्ष तरी म्हणजे शॉर्ट्स वगैरे पण करत होतो. पहिला मिनी ब्लॉग वगैरे पण करत होतो. आणि त्यानंतर मग मी आत्ता जानेवारीपासून 2026 जानेवारीपासून मी डेली ब्लॉगिंग चालू केले. आणि आत्ता आपलं 150 ब्लॉग कम्प्लीट होणार आहे. हा आहे तो 147 आहे. आत्ता 147 टाकलाय. हा 49 असेल मे बी, तर काय 50 असेल माहिती नाही. पण ब्लॉग आपले 150 ब्लॉग कम्प्लीट होणार आहेत लवकरच. त्यामुळं जरा सपोर्ट करा भावाला. आणि व्ह्यूज आणा पहिलं, कारण व्ह्यूज म्हणजे खूप कमी आले व्ह्यूज वगैरे ते. त्यामुळे खूप मला प्रॉब्लेम आला. मॉनिटाईज होण्यात झाले आणि आयडी मॉनिटाईज व्हायला असून खूप पाहिजे मला व्ह्यूज. अजून माझं 0.0001% आत्ता झालं आहे माझं. अजून मला कसे घ्यावं लागणार आहे. मला खूप अजून मॉनिटायझेशनसाठी ना खूप व्ह्यूज लागतात, खूप काय करायला लागते. पण आपल्या हातानं थोडंसं होईना झाले. पण आपण लवकरच सगळं करणार आहे. त्यामुळे भावाला आपल्या सपोर्ट करा.